समाजवाद काय? आपण जर काल्याच्या कीर्तनामध्ये कधी ऐकलं असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपालकृष्ण काय करतात की गावातल्या सगळ्या मुलांची शिदोरी एकत्र करतात. त्याच्यात कोणाची चटणी असते, चटणी शिळी भाकर असते, कोणाची पुरी शिरा असतो, कोणाचं चपाती असते, कोणाची भाजी असते आणि या सगळ्यांना एकत्र करतात, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करतात. आणि गोपालकृष्ण कसंही बसवत नाहीत, तर लहान लहान गोपाळ पुढे बसवतात, मोठे मोठे गोपाळ त्याच्या मागे बसवतात आणि मग भगवान गोपालकृष्ण लहान गोपाळापासून सुरुवात करतात. आज जे काही वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षण संपवा, सगळ्याला कुणालाच आरक्षण देऊ नका असं जे सांगतात ना, तर आरक्षणाची अशी सुरुवात की पहिल्यांदा या जो घटक दुर्लक्षित आहे, जो घटक दुर्बल आहे, त्या दुर्बल घटकाला पहिला हक्क मिळाला पाहिजे. ह्या त्या आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये गोपालकृष्णाने केलं आणि गोपालकृष्णाने ते सगळ्यांना दिलं, सगळ्यांना दिलं आणि सारखं दिलं, सगळ्यांना दिलं, सगळं दिलं आणि सारखं दिलं. आपला समाज तेच तर सांगतो ना. लहान लहान गोपाळ पुढे बसवले, त्याच्यापेक्षा मोठे गोपाळ पुढे बसवले आणि जो सगळ्यांच्या घरामधून आलेल्या शिदोऱ्या होता आणि त्याचा काला केलेला होता, तो काला पहिल्यांदा त्यांनी लहान गोपाळांना दिला. म्हणजे आज आरक्षणाबद्दल जे लोक काही नावं ठेवतात की आरक्षण संपवलं पाहिजे, आरक्षणाला ठेवलं नाही पाहिजे, तर दुर्बळ घटकांना पहिला न्याय द्यायचं, पहिला त्याला हिस्सा द्यायचा, ही गोपालकृष्णाने सुरू केलेली गोष्ट आहे. आणि मग गोपालकृष्ण अजून काय केलं की सगळ्यांना दिलं, सगळं दिलं आणि सारखं दिलं. आपला समाजवाद तेच तर सांगतो ना, सगळ्यांना द्या, सगळं द्या आणि सारखं द्या. आणि म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. ही जी तुकाराम महाराजांची भूमिका आहे, ही भूमिका मला वाटते सामाजिक न्यायाचा सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरू शकते. आणि म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे आपल्याला वारकरी संतांच्या पानापानावर पाहायला मिळतं आणि त्यालाच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब यांनी कायद्याचं रूपांतर दिलं.